Good evening. Hello, good evening. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना नमस्कार. We have this course called discipleship. आणि शिष्यत्व या विषयावर आपण अभ्यास करत आहोत. Jesus said, "Go and make disciples." प्रभू येशूने आम्हाला आज्ञा दिलेली आहे की जा आणि लोकांना शिष्य करा. Last week you had teaching from the video. गेल्या आठवड्यामध्ये तुम्हाला व्हिडिओद्वारे या बाबतीत शिक्षण देण्यात आलं. And now we have here in this course, what is discipleship? आणि आज आपण शिष्यत्व म्हणजे नेमकं काय याविषयी अभ्यास करणार आहोत. Why it's so important? आणि हे शिष्यत्व का महत्वाचं आहे? What is true discipleship? आणि खरं शिष्यत्व म्हणजे नक्की काय? What are the stages of discipleship? शिष्यत्वामध्ये किती पायऱ्या आहेत, किती टप्पे आहेत? And once we make the disciple, then it's important to make disciples. आणि एकाला शिष्य केल्यानंतर त्या शिष्याने नंतर दुसरे शिष्य तयार केले पाहिजेत. How to make disciples? आता शिष्य कसा तयार करायचा किंवा बनवायचा? So in this course, we are going to talk about this. आणि या सर्व बाबतीमध्ये आपण आता अभ्यास करणार आहोत. A disciple, to be a disciple is to be committed to Christ as a Savior and Lord. आणि एक शिष्य म्हणजे ख्रिस्ताशी प्रामाणिक असणं, ख्रिस्ताला प्रभू आणि धनी म्हणून स्वीकारणं. To be a disciple is also to be disciplined in our bodies, mind, and soul, according to Billy Graham. आणि बिली ग्रॅम नी असं म्हटलेलं आहे की शिष्य म्हणजे आपला आत्मा, जीव आणि शरीर यामध्ये शिस्त बाळगणारा व्यक्ती. And a German pastor, Dietrich Bonhoeffer, said, Christianity without discipleship is always Christianity without Christ. आणि एका सेवकाने असं म्हटलेलं आहे की शिष्यत्वाशिवाय ख्रिस्तीत्व म्हणजे ख्रिस्ताशिवाय ख्रिस्तीत्व असं मानलं पाहिजे. We can be believer. आपण विश्वासणारे असू शकतो. We can be Sunday believer. We have no problem believing God, believing Christ, but we might not be a disciple. आणि आम्ही दर रविवारी उपासनेला जातो, आम्ही विश्वास ठेवतो, इतर ख्रिस्ती जीवनाच्या सगळ्या गोष्टी करतो, पण असं करून देखील आम्ही शिष्य असू शकणार नाही. So Jesus said, go and make disciple, not just go and make believer or converts. आणि प्रभू येशूने आज्ञा दिली की जा आणि शिष्य तयार करा. येशू असं म्हणाला नाही, जा आणि विश्वासणारे तयार करा. So a disciple is a learner and follow his master. शिष्य हा असा व्यक्ती आहे, तो नेहमी शिकण्यासाठी तयार असतो आणि तो आपल्या गुरुचं अनुकरण करतो, गुरुच्या मागे चालतो. And we know that learning is a process. आणि आपल्याला माहित आहे की शिकणं ही एक प्रक्रिया आहे. So discipleship is the process of learning to love and follow Jesus. आणि शिष्यत्व म्हणजे शिकण्याची प्रक्रिया, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणं, त्याच्यावर प्रीती करणं. And also
to become more and more like Him in our attitudes and in our actions. आणि आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या स्वभावामध्ये आणि आमच्या कृतीमध्ये ख्रिस्तासारखं बनत जाणं. So we see disciple is used a lot in the Bible. आणि आम्ही पाहतो की संपूर्ण पवित्र शास्त्रभर शिष्यत्वाविषयी सांगण्यात आलेलं आहे. Disciples of Moses, disciple of Jesus, disciple of Pharisees, disciples of John the Baptist. आणि बाप्तिस्मा करणारा योहानाचे शिष्य होते, परुषांचे देखील शिष्य होते, मोशेचे शिष्य होते आणि येशूचे देखील शिष्य होते, असं पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो. So we just said a disciple is the one who is a learner. आता आपण पाहिलं की शिष्य हा असा व्यक्ती आहे, तो नेहमी शिकण्यासाठी तयार असतो. And also follows teachers teaching and want to become like him. आणि शिष्य हा असा व्यक्ती आहे जो नेहमी आपल्या गुरुजींच्या आज्ञेचं पालन करतो आणि आपल्या गुरुसारखं बनण्याचा प्रयत्न करतो. And disciple is the one who is submitted to worship his master. आणि शिष्य हा असा व्यक्ती आहे जो आपल्या धन्याची नेहमी भक्ती करतो, उपासना करतो. And that true worship change our character. आणि मग अशा खऱ्या उपासनेद्वारे, खऱ्या आराधनेद्वारेच आमच्या स्वभावाचं परिवर्तन होतं किंवा स्वभाव बदलला जातो. And then spontaneously we are excited to make disciples, and then the multiplication starts. आणि मग आम्ही नेहमी निरनिराळे शिष्य बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतो आणि अशा प्रकारे ही एक साखळी बनत जाते. A growing church is the church where disciple first of all we become disciple, and then we make disciples. एक वाढणारी मंडळी कशा प्रकारे असू शकते? आम्ही सुरुवातीला स्वतः शिष्य बनतो आणि नंतर आम्ही इतरांना शिष्य बनवतो. You tell your pastor that, pastor, you don't need to do everything. I will share responsibility. आणि तुम्ही प्रत्येकाने तुमच्या पालकांना सांगितलं पाहिजे की पालक साहेब, सगळ्याच गोष्टी तुम्ही करू नका, बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवा म्हणजे आम्ही त्या करू शकू. Pastor, we want to give you enough time where you can seek the Lord and study God's word and bring food for the flock. आणि तुम्ही तुमच्या स्थानिक पालकांना, मंडळीच्या पालकांना सांगितलं पाहिजे की पालक साहेब, सगळा वेळ तुम्ही अशा प्रकारे मंडळीची सेवा करण्यामध्ये घालवू नका, तुम्ही आम्हालाही सेवा द्या, आम्ही ती सेवा करण्यासाठी तयार आहोत. आणि तुम्ही आपला बराचसा वेळ वचनाचा अभ्यास करण्यासाठी, प्रभूच्या संगतीमध्ये आणि मंडळीचं पालनपोषण करण्यासाठी राखून ठेवा. So disciple continue to be in God's word. आणि शिष्य हा असा व्यक्ती आहे जो नेहमी देवाच्या वचनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. Loves others. A disciple loves others. शिष्य हा असा व्यक्ती आहे जो इतरांवर प्रीती करतो, bear fruits, आणि तो फळ देतो, and put Christ first. आणि शिष्याच्या जीवनामध्ये नेहमीच प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान
किंवा प्रथम प्राधान्य असतं. So, when we talk about following Christ, we follow Christ with our head, with our thinking. ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो किंवा ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आमच्या बुद्धीच्या किंवा विचारांच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करतो. We follow him with our understanding. आमच्या समजुतीच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालतो. And then we are changed by Christ. Our heart is changed and we learn to love him passionately. आणि मग असं करत असताना आमच्या अंतःकरणाचं परिवर्तन होतं आणि आम्ही आवेशानं ख्रिस्तावर प्रीती करण्यासाठी तयार राहतो. So once we love God passionately, then we are willing to do something for him and we are committed to the mission of Christ. आणि मग ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारे आवेशानं ख्रिस्ताच्या मागे चालतो, त्याच्यावर प्रीती करतो, त्यावेळेला मग ख्रिस्तासाठी काही तर करण्याची आमच्यामध्ये उम्मीद किंवा आमच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि मगच या शिष्य बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी होतो. So the following with head, thinking, with heart, loving him, and with our hands, serving him. आणि मग आमच्या बुद्धीनं विचाराने आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करतो, आमच्या अंतःकरणाने आम्ही ख्रिस्तावर प्रीती करतो आणि आमच्या हाताने आम्ही जणू काय ख्रिस्ताची सेवा करतो. So disciple is the one who thinks the way Jesus thinks. शिष्य हा असा व्यक्ती आहे, तो नेहमी येशू जसा विचार करतो तसा विचार करायला शिकतो. He feels the way Jesus feels. येशूला जसं वाटतं तसं वाटण्याचा तो प्रयत्न करतो. And he acts and reacts in the way Jesus does. आणि येशूनं जशी कृती केली असती किंवा येशूनं जशी प्रतिक्रिया दिली असती एखाद्या बाबतीत, तशीच कृती करण्याचा किंवा प्रतिक्रिया देण्याचा शिष्य नेहमी प्रयत्न करतो. Now, here we find in Matthew chapter 11, verse number 28, Jesus said, "Come unto me, and I will give you rest." आणि मत्तय कृत शुभवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये 28 वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो की माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्राम किंवा विश्रांती देईन. Now, here Jesus was talking to religious community. They were very pious, they were very righteous, trying to be, and they were very religious. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त धार्मिक लोकांशी बोलत आहे. हे धार्मिक लोक आहेत, नीतिमान लोक आहेत आणि देवाचा शोध घेणारे, देवावर प्रीती करणारे लोक आहेत. And we know that some people are very, very religious. They take their religion very seriously. आणि आम्हाला माहित आहे की आमच्या आजूबाजूला देखील असे अनेक लोक आहेत जे खूप धार्मिक आहेत, आपला धर्म किंवा धार्मिक गोष्टी अत्यंत गंभीरपणाने ते घेतात. And that becomes a very heavy burden on them, and they carry that heavy burden. Have I done this ritual today? Have I done enough to please my deity, my God? आणि मग अशा धार्मिक कृत्यांमध्ये घडलेले जे धार्मिक लोक आहेत ते नेहमीच विचार करतात, आज मी ही गोष्ट बरोबर केली का, आणि माझा देव किंवा माझ्या दैवताला आज मी खुश केलं का, आज मी माझ्या देवाची किंवा दैवताची आज्ञा पाळली का. आणि मग ह्या आज्ञा पालनामध्ये आणि धार्मिक कृत्य करण्यामध्ये हे जणू काय एक त्यांच्या खांद्यावर असलेलं ओझ
असं ते बाळगतात. And here Jesus said, "Come to me, I will give you rest. You are very restless with your rituals and traditions and religious practices." आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना म्हणत आहे की तुमच्या धार्मिक कृत्यांच्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात, तुम्ही ओझ्याखाली आहात, आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला ओझ्यातून मुक्त करतो, मी तुम्हाला विश्रांती देतो. And Jesus is saying here, I want to set you free from all kind of burden, the pressure you carry. प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना जणू काय सांगत आहे की तुम्ही धार्मिक कृत्यांचे जे ओझ घेऊन वावरत आहात, त्यातून मी तुम्हाला मुक्त करू इच्छितो. And Jesus said, take my yoke and learn from me, and you will find rest for your soul. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो की माझं जू हलकं आणि सोयीचं आहे, माझं जू घ्या, माझ्यापासून शिका, आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या ओझ्यापासून मुक्ती मिळेल. And Jesus said, my yoke is easy. प्रभू येशू असंही म्हणाला की माझं जू सोयीचं आहे. There are so many gods that are so demanding. They demand from people, um, uh, more and more, and it's never sufficient. आणि जगामध्ये असे अनेक देव आणि दैवता आहेत जे आपल्या भक्तांकडून नेहमी निरनिराळ्या गोष्टींची अपेक्षा करतात आणि त्यांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. And God is saying here, Jesus is saying here, that I love you. I want that you love me. येशू लोकांना म्हणत आहे, मी तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्ही देखील माझ्यावर प्रीती करा. And then you enter into a relationship. आणि येशू पुढे मला म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर नातेसंबंध निर्माण करा. And here you can see Jesus said, take my yoke. प्रभू येशू त्यांना म्हणाला की माझं जू तुम्ही खांद्यावर घ्या. Now here you can see a yoke here, that wooden frame, and there are two animals under to आणि या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन त्या ठिकाणी बैल आहेत आणि तो जो व्यक्ती आहे तो शेत नांगरत आहे आणि त्या बैलांच्या खांद्यावर लाकडी जोखड किंवा जू आहे. So here, in the biblical time, when they used to train the untamed, untrained animal, they had an experienced one. Then they had on the other side that who was to be trained. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये एका नवीन बैलाला जर शेताच्या कामाला झुंपायचं असेल तर नेहमीच ज्या बैलाला शेताच्या कामाचा अनुभव आहे अशा बैलाबरोबर जोडलं जायचं. So the one that who was already trained carried all that burden. आणि मग ज्या बैलाला पूर्वीपासून शेताचा किंवा शेतामधील काम करण्याचा, नांगरण्याचा इतर अनुभव आहे, तो बैल मग या नवीन बैलाबरोबर काम करताना जणू काय सगळं जे ओझं आहे जूचं किंवा जोखडाचं ते स्वतः वाहतो. So here the inexperienced learn how to work in the fields, how to stay in that under that yoke. आणि जो नवीन बैल आहे तो मग या जुन्या बैलाकडून कशा प्रकारे शेतीचं काम करायचं हे जणू काय शिकतो. And since the experienced one was carrying all the burden, that's why
the other side was light. आणि मग जो अनुभवी बैल आहे नांगर ओढणारा, तो सर्व त्या जोच ओझ घेत असल्यामुळे जो नवीन बैल आहे त्याच्या मानेवर फारच कमी ओझ आहे. जणू काय ते ओझ त्याला सोयीचं वाटत आहे. And that's why Jesus said, my burden is light. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की माझं जू सोयीचं आहे, माझं ओझ हलकं आहे. Because he carries our burden. And even Psalm 69 says, verse number 19, that he carries our burden, our worries every day. आणि 69 स्तोत्रामध्ये जसं लिहिलेलं आहे की तो दररोज आमचं ओझ वाहतो. त्या स्तोत्राप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर जणू काय आमच्या जीवनामध्ये या झूला किंवा जोखडाला जुंपलेला आहे. आणि सगळं ओझ जे आहे तो प्रभू येशू ख्रिस्त वाहत आहे, त्याच्या खांद्यावर आहे. आम्हाला फक्त त्याच्या बरोबर चालायचं आहे. आमचं जे ओझ आहे ते हलकं आहे, आमच्या खांद्यावरचं जू आहे ते सोयीचं आहे. Now, here we learn from Jesus's character, who Jesus is, and follow his character and become like him little by little. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे चारित्र्य आहे किंवा त्याचा जो स्वभाव आहे त्यातून या गोष्टी आम्ही शिकतो. आणि शिकत असतानाच आम्ही हळूहळू प्रभू येशू ख्रिस्तासारखे बनत जातो. Now, here another thing is feeling the way Jesus feels. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जसं वाटतं, ज्याप्रमाणे त्याच्या भावना आहेत तसंच आम्हालाही वाटलं पाहिजे. आमच्या भावना देखील तशाच प्रकारच्या असल्या पाहिजेत. Jesus was full of compassion and not condemnation. आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी इतरांसाठी कळवळ्याने भरलेला होता. तो कधीही इतरांना दोष देत नव्हता. Now, here in the picture, you can see that religious leader brought a woman who was caught in an act of adultery. या ठिकाणी जे खालचं चित्र आम्हाला दिसतं आहे ते चित्र प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात बसलेले असताना धार्मिक पुढाऱ्यांनी एका स्त्रीला व्यभिचार करत असताना पकडलं आणि शिक्षा देण्यासाठी तिला येशूकडे आणलं. And here they wanted to tempt Jesus. They said, by the way, in our law, it says that such kind of woman should be stoned. What do you say? What is your opinion? What is your stand on that? आणि मग हे सगळे जे धार्मिक लोक होते ते येशूला म्हणाले, मोशेच्या नियमशास्त्रात असं लिहिलेलं आहे की व्यभिचारामध्ये धरण्यात आलेल्या व्यक्तीला धोंडमार करून ठार मानावं. तर येशू गुरुजी या बाबतीत तुमचं मत काय आहे? And here Jesus wanted to keep the law and the standard of the law, but at the same time wanted to show compassion. प्रभू येशू ख्रिस्त या घटनेमध्ये नियमशास्त्राचं पालन करत आहे, पण त्याचबरोबर तो दया, करुणा आणि कळवळा ह्याचं देखील पालन करत आहे. And Jesus said, okay, the one who is without sin cast the first stone. आणि मग येशू त्या धार्मिक लोकांना म्हणाला, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मोशेच्या नियमशास्त्रात असंच लिहिलेलं आहे, पण त्याच व्यक्तीनं पहिला दगड या स्त्रीला मारावा ज्यानं कधीही पाप केलेलं नाही. This is a standard. If you are willing to follow, let's go for that. आणि तुम्हाला जर नियमशास्त्राप्रमाणेच जर वागायचं आहे तर मग तुम्हाला असं करावं लागेल, ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तीमध्ये एकही पाप नाही त्यानं त्या स्त्रीला पहिला दगड मारावा. And then Jesus wrote on the ground. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त बोटाने
त्या मंदिराच्या फरशीवर काहीतरी लिहित होता. I believe he wrote, where is the man? The woman cannot commit adultery by herself. Where is the आणि man? येशू काय लिहित होता त्या संबंधी काय उल्लेख नाही. कदाचित तो असंही लिहित असेल की व्यभिचार करायला 2 व्यक्ती लागतात. स्त्रीला तर तुम्ही पकडून आणले, पण तिच्याबरोबर व्यभिचार करणारा माणूस कुठे गेला? त्याला तुम्ही का मोकळं सोडलं? The law says the man and the woman both should be stoned. मोशेच्या नियमशास्त्रात काय लिहिलेलं आहे? व्यभिचार करणाऱ्या दोघांनाही धोंडमार करून ठार मारलं पाहिजे. Now the man is out of the hook, and now here the lady is in the stand. आणि मग या लोकांनी या स्त्रीला धरून आणले शिक्षा देण्यासाठी, आणि जणू काय त्या माणसाला सोडून दिलेलं आहे. So when they saw the writing on the ground, they dropped their stone in front of Jesus on the ground, and without casting that stone, and they left one by one. आणि मग येशूने ज्या वेळेला त्यांना सांगितलं की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पाप नाही त्यानं पहिला दगड मारा, त्यावेळेला हळूहळू त्यांनी आपल्या हातातले दगड खाली टाकले आणि एक एक करून ते सर्वजण त्या ठिकाणाहून निघून गेले. Religious people are full of condemnation and very धार्मिक little लोक with compassion. धार्मिक लोक हे नेहमी इतरांना दोष लावण्यामध्ये तज्ज्ञ असतात आणि अनुकंपा, दया, करुणा या गोष्टी त्यांच्याकडे फारच त्या अभाव असतो. You know, sometimes we have also this kind of attitude in our churches. बऱ्याच वेळेला आमच्या मंडळामध्ये देखील अशा प्रकारच्या वृत्तीचे लोक आम्हाला आढळतात, इतरांना दोष लावणारे. If someone has failed, someone has done something wrong, we are so quick to pass judgment. आणि मंडळीतील कोणत्या तरी व्यक्तीनं काय जर चूक केली, एखादं पाप केलं, कोणत्या तरी गोष्टीमध्ये तो चुकला, तर त्याला दोष देण्यामध्ये, त्याला शिक्षा करण्यामध्ये आम्ही अत्यंत तत्पर असतो. I'm not saying we shouldn't take sin seriously. We should deal with sin. आणि मी असं म्हणत नाही की पापाविषयी तुम्ही गंभीर असू नये. Certainly, we need to deal with sin, but remember, all of us will live in a glass house. आम्ही नक्कीच पापाबद्दल योग्य ती कारवाई केली पाहिजे, पण आम्ही हेही लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्यापैकी कोणीही व्यक्ती परफेक्ट किंवा परिपूर्ण नाही. जणू काही आम्ही सगळेच काचेच्या घरामध्ये राहणारे लोक आहोत, म्हणून कोणीही एकमेकांना दोष देण्याचा किंवा दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. That's why those who live in a glass house, they should be very careful to cast stone. आणि म्हणून जी लोक काचेच्या घरामध्ये राहतात त्यांनी दगड मारणे याविषयी नेहमी विचार केला पाहिजे. And when everybody left, Jesus was there, and Jesus said, I can cast stone at you, I can condemn you, you deserve punishment, but I say to you, go and sin no more. आणि सगळे लोक गेल्यानंतर फक्त ती व्यभिचारी स्त्री तिथं उभी होती. येशू तिला म्हणाला, तुला दोष लावणारे कुठे गेले? कोणी उरले काय? मीही तुला दोष लावत नाही. So घरी जा, पण यापुढे पाप करू नको. So disciple is the one who thinks the way Jesus thinks, feel the way he feels, and act and react the way he does. शिष्य हा असा व्यक्ती आहे जो येशू सारखाच विचार करायला शिकतो, येशू सारख्याच त्याच्या भावना आहेत
आणि येशूसारखीच कृती करण्याची त्याची तयारी असते. A disciple abides in the word, in God's word. शिष्य हा नेहमी देवाच्या वचनामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. A disciple believes God's word. शिष्य हा देवाच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. The whole counsel, the things that the person that we might not like it, we might have uneasy feeling. आणि अशा पवित्र शास्त्रातील देवाच्या वचनातील गोष्टी ज्या बऱ्याचदा आम्हाला आवडत नाहीत, अशा गोष्टींवरही तो विश्वास ठेवतो. Sometimes we like to do pick and choose with the word of God. बरेच वेळेला देवाच्या वचनामध्ये आम्ही आवड निवड करण्याचा प्रयत्न करतो. Oh, if we hear the word prosperity, that's wonderful. I take that part. आणि ज्या वेळेला देवाच्या वचनामध्ये भरभराट, प्रगती, उन्नती हा शब्द आम्हाला ऐकायला येतो, त्यावेळेला आम्हाला खूप आनंद होतो, बरं वाटतं. हे वचन माझ्यासाठीच आहे बरं का, असं आम्हाला वाटतं. But what about Deuteronomy 28 says that if you obey me, then these things will happen. पण अनुवाद 28 मध्ये तिथं पुढं काय लिहिलेलं आहे? जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तरच हे आशीर्वाद तुमच्या पदरात पडतील. The Bible says, if you obey me, you will be head and not tail. You will lend and you will not borrow. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तुम्ही जर माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही मस्तक व्हाल, शेपूट होणार नाही. तुम्ही इतरांना उसने देणारे व्हाल, तुम्हाला इतरांकडून उसने घेण्याची वेळ येणार नाही. So the point I'm making that we must embrace, accept the whole truth, the whole counsel of God. आणि यातून मला एकच मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे की देवाचं संपूर्ण वचन किंवा ख्रिस्ताचा संपूर्ण मनोदय आम्ही समजून घेतला पाहिजे. वचनामध्ये आम्ही आवड निवड करता कामा नये. Word of God is the truth. देवाचं वचन सत्य आहे. We take that truth, entire truth, in its entirety. आणि आम्ही ते संपूर्ण सत्य आत्मसात केलं पाहिजे, संपूर्ण सत्य स्वीकारलं पाहिजे, संपूर्ण सत्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. Okay, so then the word of God give us instruction. आता देवाच्या वचनामध्ये आमच्यासाठी सूचना आहेत किंवा बोध आहे. It warns us, it teaches us. देवाचं वचन आम्हाला शिक्षण देतं. देवाचं वचन आम्हाला जीवनामध्ये धोक्याच्या सूचना देखील देते. The word of God make us wise. देवाचं वचन आम्हाला शहाणं किंवा सुज्ञ बनवतं. So what is the attitude of a disciple? आता शिष्याचा मनोदय किंवा शिष्याची मनोवृत्ती कशा प्रकारे असली पाहिजे? Number one, पहिली गोष्ट, we say, Lord, speak to me. Your servant hears. शिष्याने असं म्हटलं पाहिजे, हे देवा माझ्याशी बोल, तुझा दास ऐकत आहे. Like Samuel said.
जसा शमवेल बाळ देवाला म्हणाला, Like Isaiah, here I am, send me, Lord. जसा यशया संदेष्टा प्रभूला म्हणाला, प्रभू मी इथं आहे, मला पाठव. Another attitude is holding the truth. आमचा स्वभाव, एका शिष्याचा स्वभाव नेहमी सत्याला बिलगून राहण्याचा असला पाहिजे. King Ahab hated the truth. इस्रायलाचा राजा जो आहाब होता, तो नेहमी सत्याचा द्वेष करणारा राजा होता. I want to give you homework. First Kings chapter 22. Please read the whole chapter. आणि विद्यार्थ्यांसाठी ग्रहपाठ आहे. पहिले राजे याचा 22वा अध्याय विद्यार्थ्यांनी संपूर्ण बारकाईनं वाचायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रहपाठ पहिले राजे 22वा पूर्ण अध्याय वाचायचा आहे. So Ahab hated the truth. आता अहाब राजा हा सत्याचा नेहमी तिरस्कार किंवा द्वेष करत असे. It's a tragedy. So many people hate the truth. आणि आजकाल देखील हीच शोकांतिका आहे की जगामधील अनेक लोक सत्याचा द्वेष करतात, तिरस्कार करतात. In this chapter we find there were false prophets who perverted the truth. आणि या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की त्या ठिकाणी खोटे संदेष्टे आहेत, जे देवाच्या वचनानुसार वागत नाहीत, देवाच्या वचनाचा तिरस्कार करतात, सत्याचा तिरस्कार करणारे खोटे संदेष्टे आहेत. It is also a tragedy when we pervert the truth. आणि ज्या वेळेला आम्ही सत्यामध्ये भेसळ करतो किंवा सत्याचा विपर्यास करतो, त्यावेळेला ही एक शोकांतिका बनते. Jehoshaphat, in this chapter, you will read it, King Jehoshaphat, he wanted to know the truth. आता या पहिले राजेच्या 22व्या अध्यायामध्ये तुम्ही पुढे वाचाल की यहोशाफाट हा जो राजा होता, त्याला सत्य माहिती करून घ्यावयाचं होतं. He was searching for the truth. हा राजा सत्याच्या जणू काय शोधामध्ये होता. It's a beautiful attitude. आणि हा फार चांगला स्वभाव आहे, सत्य शोधणं. And there was a prophet called Micaiah. He wanted to speak the truth. आणि त्यावेळेला एक संदेष्टा त्या ठिकाणी होता, त्याचं नाव मिखा, आणि त्याला सत्याची माहिती होती. Whether people like it or not, he wanted to speak the truth. आणि हा जो संदेष्टा होता, लोकांना आवडो न आवडो, देवापासून आलेला संदेश, देवापासून आलेलं सत्य, तो नेहमी परखडपणे, निर्भयपणे लोकांना सांगत असे. Truth is like a surgery. It hurts, but it cures. आणि सत्य हे अनेक वेळेला एखाद्या शस्त्रक्रियेप्रमाणे असतं. जखम झाल्यामुळे बऱ्याच वेळेला वेदना होतात, परंतु जखम नंतर बरी होती आणि व्यक्तीला आरोग्य मिळतं. Lie is a painkiller. It gives relief for a while, but has side effects forever. आता लबाडी जी आहे, असत्य आहे, हे एखाद्या वेदनाशामक गोळीप्रमाणे आहे. ती घेतल्यानंतर काही वेळ वेदना जाणवत नाहीत, थोडा वेळ, पण वेदनानंतर परत येतात. असत्य अशा प्रकारचं आहे. Someone has put in this way, truth may hurt for a while, but a lie hurts forever. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की सत्याने थोडा वेळ तुम्हाला वेदना होतील,
किंवा त्रास होईल, पण जर तुम्ही असत्यावर विश्वास ठेवला, असत्याचा स्वीकार केला, तर कायम तुम्हाला वेदना होऊ शकतात, तुम्हाला त्रास होऊ शकतो. Those lies the enemy spoke to our first parents in the Garden of Eden, those lies are still hurting humanity. आणि आमचे पूर्वज आदाम हवा यांना एदेन बागेमध्ये ज्या असत्याचा सामना करावा लागला किंवा ज्या असत्यावर त्यांनी विश्वास ठेवून देवाची आज्ञा मोडली, त्या असत्यामुळेच आज देखील अनेक लोकांना त्रास होत आहे. It is better to be slapped by the truth than kissed with a lie. आणि सत्याची थोबाडीच खाणं हे नेहमीच चांगलं असतं, असत्याचं चुंबन घेण्यापेक्षा. It is one thing to wish to have truth on our side, or another to wish sincerely to be on the side of the truth, which Whitley has आणि said. म्हणून नेहमी सत्याचा स्वीकार करणं, सत्याच्यावर विश्वास ठेवलं आणि सत्याच्या बाजूनं उभं राहणं हे नेहमीच आमच्या हिताचं आहे किंवा फायद्याचं आहे. And truth is not some kind of philosophy, is a person, and the name of that person is Jesus Christ. आता सत्य सत्य म्हणजे नक्की काय आहे? पवित्र शास्त्राच्या दृष्टीने सत्य म्हणजे कोणतीही नियमावली नाही, सत्य म्हणजे कोणतंही तत्वज्ञान नाही, सत्य म्हणजे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. And Jesus said, you shall know the truth, and the truth shall set you free. प्रभू येशू म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुढे देखील म्हणाला, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. So next time we will be talking about what does a disciple do. पुढच्या आठवड्यामध्ये एक शिष्याने काय काय गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजेत याविषयी आपण शिकणार आहोत. Lovely. So you have a lot to digest and a chapter to read. 1 Kings chapter 22. आता विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी शिष्यत्वाविषयी समजलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिले राजे याचा 22वा अध्याय काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी वाचायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. Right, the summary of this lesson. आणि आज जो धडा तुम्ही शिकला त्यातल्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहून काढायचा आहे. And remember, discipleship is a journey to becoming like Jesus, become one and make one. आणि हे नेहमी लक्षात असू द्या की शिष्यत्व हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास निरंतर चालणारा आहे. आधी आम्हाला शिष्य येशूचा बनायचा आहे, येशू सारखं बनायचं आहे आणि नंतर आम्हाला इतरांना शिष्य बनवायचं आहे, इतरांना येशू सारखं बनवायचं आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Amen. आमेन. Praise God. We are going to log out and then we log in. आता आम्ही हा क्लास थांबवत आहे आणि दुसरा क्लास यानंतर सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. गुड नाईट. गॉड ब्लेस यू. तुम्हाला आशीर्वाद देव.